नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. आजची ही गोष्ट आहे काका आणि पुतणीच्या नात्यातील एका गोड, लाघवी आणि खट्याळ प्रेमाची. उन्हाळ्याची एक भयंकर दुपार होती. गावातल्या मोठ्या वाड्यात किंवा घरात नुसती धावपळ चाललेली होती. आज घरात एक मोठा कार्यक्रम असल्यामुळे नातेवाईकांची किंवा पाहुण्यांची खूप गर्दी जमली होती. सगळेजण इकडे तिकडे पळत होते. आरडाओरड सुरू होती आणि स्वयंपाकघरापासून ते हॉलपर्यंत माणसांची तुफान वर्दळ चालू होती. या सगळ्यात नेहा मात्र वरच्या मजल्यावरील एका शांत खोलीत आली होती. पाहुण्यांसाठी आणि घरच्यांसाठी लागणाऱ्या साड्या व्यवस्थित करून ठेवण्याची जबाबदारी तिच्यावरती होती. मगाशीच तिने घरातल्या मोकळ्या वेळात आपली अंघोळ आटपून घेतली होती. त्यामुळे तिच्या अंगावर एक पातळ, अत्यंत मऊ सुती साडी होती. ती साडी पूर्णपणे वाळलेली नव्हती, थोडी ओलीच होती. त्यामुळे त्या ओल्या साडीचा थंडगार आणि मऊ स्पर्श सतत तिच्या कोमल अंगाला लागत होता, ज्यामुळे उन्हाळ्याच्या उकाड्यातही तिच्या अंगावर एक मंद शिरशिरी आणि काटा येत होता. घामानं ती थोडी घामाघूम झाली होती आणि तिचे लांब लांब केस मोकळे सोडलेले असल्यामुळे ते तिच्या त्या ओल्या पाठीवरती रेंगाळत होते. नेहा एकांतात मग्न होऊन साड्यांच्या ढिगाऱ्यासमोर बसली होती आणि एक एक साडी नीट दुमडून ठेवत होती. ती आपल्याच नादात होती. तेवढ्या जिन्यावरून कुणाचे तरी पायऱ्यांवर पडणारे पाऊल पुढे सरकल्याचा आवाज आला. नेहाने दचकून वर बघितले तर घराचे कर्तेसवर आणि तिचे लाडके काका त्या खोलीत आले होते. काकांना बघून नेहाच्या ओठांवरती एक लाजरे आणि गोड हसू आले. खोलीत आत्ता कोणीच नाही हे पाहून काकांच्या पावलांना एक वेगळाच हुरूप आला होता. ते थेट नेहाच्या जवळ येऊन उभे राहिले. काकांनी खोलीचे दार उघडेच ठेवले होते, कारण दार बंद केल्यास कुणाला तरी शंका आली असती. पण आजूबाजूला कोणी नाही याची त्यांनी पूर्ण खात्री करून घेतली होती. ते नेहाच्या एकदम जवळ आले. नेहा साड्यांच्या ढिगाऱ्यात खालीच बसली होती. काकांनी तिला वर उठवण्यासाठी आपला हात पुढे केला आणि तिला हळूच ओढून आपल्या समोर उभे केले. अगं, काय चाललंय खाली? सगळीकडे तुझी वाट बघतायत आणि तू इथे एकटीच साड्यांच्या विखळ्यात बसलीयस. काकांनी आपल्या त्या खोल आणि भारदस्त आवाजात तिच्या कानात हळूच सांगितले. नेहाने लाजत आपली मान खाली घातली, पण तिच्या ओठांवर एक खट्याळ हास्य खेळत होतं. तिने आपले बोलके डोळे वर करून काकांच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, उशीर होतोय ना सगळ्या कामांना, म्हणून मी पटकन साड्या आवरतेय. पण तुम्ही इथे वर काय करताय? खाली सगळ्यांना तुमची गरज आहे. पाहुणे तुम्हाला शोधतायत. काकांनी तिचा तो कोमल हात आपल्या हातात घेतला आणि आपल्या बोटांमध्ये गुंडाळला. तो स्पर्श होताच नेहाच्या श्वासांचा वेग अचानक वाढला. काका तिच्या आणखीन जवळ सरकले, इतके की नेहाच्या अंगावरच्या त्या मऊ सुती साडीचा ओला सुगंध आणि तिचा तो श्वास काकांच्या श्वासांमध्ये मिसळून गेला. सगळ्यांची कामं आणि गरज नंतर भागेल, पण मला आत्ता फक्त तुझीच गरज आहे. तुझं हे नखरे करून बोलणं आणि तुझा हा असा अंदाज मला अक्षरशः वेडा करून सोडतोय बघ. काका तिच्या ओल्या केसांच्या पटांना हळूच कानामागे सरकवत अत्यंत प्रेमाने म्हणाले. नेहाचे अंग काकांच्या त्या स्पर्शाने अगदी सुस्त पडले होते. तिचे डोळे मिटल्यासारखे झाले होते. तिने स्वतःला सावरण्याचा थोडा आव आणला आणि घाबरल्यासारखा अभिनय करत ती म्हणाली, काका प्लीज असं काही करू नका.
कोणीतरी वर येईल. कोणीतरी पाहिल. अशी वेळ आणू नका ना प्लीज. कोणी आलं तर काय वाटेल मला. पण काकांनी तिला अजिबात दूर जाऊ दिलं नाही. त्यांनी आपली ताकद वापरत तिला स्वतःच्या छातीशी एकदम घट्ट धरून घेतले. त्यांची पकड अगदी मजबूत आणि तितकीच प्रेमाची होती बरं का. येऊ दे कोणालाही. आज मला कशाचीच भीती वाटत नाहीये बघ. तू आज या ओल्या साडीत खूपच सुंदर दिसतेस बरं का. तुझ्या या मऊ शरीराचा आणि त्या स्पर्शाचा सुवास मला दुसरं काहीच सुचू देत नाहीये बघ. मी सगळं जग विसरून गेलोय. काकांच्या त्या नटखट आणि रोमॅन्टिक बोलण्याने नेहा आतून पूर्णपणे वितळून गेली होती. तिचे दोन्ही हात नकळत काकांच्या छातीवरती जाऊन टेकले. त्यांच्यातला तो जवळीकपणा आता हद्दपार होत चालला होता. दोघांमधील अंतर आता पूर्णपणे संपले होते. काकांनी आपला चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आणला आणि तिच्या गालावर ओठांवर आपले ओठ हलकेच टेकवले. तो स्पर्श इतका मादक आणि उष्ण आणि तीव्र होता. त्या स्पर्शाची जादू अशी होती की नेहाच्या तोंडातून नकळत मंद सुस्कारा बाहेर पडला. त्या काही सेकंदाच्या छोट्याशा एकांतात त्यांना बाहेरच्या जगाचा, त्या गोंधळाचा आणि माणसांचा पूर्णपणे विसर पडला होता. काकांचे हात तिच्या मऊ पाठीवर आणि कमरेवरती अलगद फिरत होते. दोघेजण त्या प्रेमाच्या आणि ओढीच्या नशेत पूर्णपणे बुडाले होते. नेहाने आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि ती स्वतःला त्यात सुंदर क्षणांत झोकून देऊन गप्प उभी होती. तेवढ्यात अचानक जिन्यातून कुणाचे तरी पायदळाचा आवाज आणि हसण्याचा आवाज जोरात ऐकू आला. कोणीतरी वरच्या दिशेने येत असल्याची चाहूल लागताच दोघेही एकदम भानावरती आले. जणू काही मोठी वीज चमकल्यासारखे दोघेही दूर झाले. नेहाच्या गालावरती लाजेची आणि भीतीची नवी लाल लाट पसरली. तिने स्वतःला सावरलं. हसत हसत काकांना थोडं दूर लोटले आणि पुन्हा एकदा घाबरल्यासारखे साड्यांच्या घड्या घालण्याचे नाटक सुरू केले. काकाही मोठ्या चलाखीने हसले. तिच्या गालावर शेवटची एक प्रेमळ नजर टाकली आणि तिथून पावलं मागे घेत खाली निघून गेले. पण त्या खोलीतील हवेत मात्र त्यांच्या त्या अप्रतिम जवळकीचा आणि रोमॅन्सचा दरवळ तसाच रेंगाळत होता. जर तुम्हाला ही गोड, नटखट आणि कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा सुंदर कथांसाठी